जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ते आदरणीय विश्वासजी पाठक देखील आज पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। मी सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो। कालपासून पगारी नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद थोडी उशिरा सुरू होते। काल 11:30 वाजता पत्रकार परिषद घेतली, आज जवळपास दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेतली। देवाभाऊंनी शेतकऱ्यांना भरघोस मदतीची घोषणा केल्यापासून संजय राऊत यांची झोप उडाली आहे। त्यांना रात्री झोप येत नाही आणि रात्री झोप येत नसल्यामुळे सकाळी झोप लागते आणि थोडं उशिरा उठतायत। म्हणून रोज सकाळी 10 वाजता वाजणारा भोंगा काल 11:30 वाजता वाजला आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत पोहोचल्यामुळे अजून त्यांची झोप उडाली आणि आज थेट 1 वाजता ते बोलायला उभं राहिलेले आहेत। त्यांची झोप यापुढे अशीच मोडत राहील, कारण देवाभाऊंनी जवळपास 32,000 कोटी रुपयाची मदत आपल्या शेतकरी बांधवांना दिलेली आहे आणि थेट खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मी काल माझ्या गावातील माझ्या ग्रामीण भागातील काही शेतकरी मित्रांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत व्हायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 32,000 कोटी रुपयाचा निधी या आधीच्या एकाही सरकारनं या आधीच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी दिला नव्हता। अशा पद्धतीची भरघोस मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळतोय। त्यामुळे उभाटा गटाचे सर्व नेते अस्वस्थ आहेत। संजय राऊत स्वतः अस्वस्थ आहेत आणि ते अस्वस्थ असल्यामुळे त्यांना झोप येत नाही, त्यांची झोपमोड होते। यापुढे महापालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, अशाच पद्धतीनं उभाटा गटाची आणि संजय राऊत यांची झोप उडणार आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी काल मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन केलं, विमानतळाचं उद्घाटन केलं। प्रसिद्धीसाठी खर्च करण्याची गरज मोदीजींना नाही। 140 कोटी कंठाने सर्व नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रसिद्धी करत असतात। प्रसिद्धीसाठी मोदीजींना सकाळच्या भोंग्याची गरज नाही। प्रसिद्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना नॅशनल हेराल्ड सारख्या मुखपत्राची गरज नाही। प्रसिद्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना सामन्यासारख्या रद्दी पेपरची गरज नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची प्रसिद्धी 140 कोटी लोक मुक्त कंठाने करत असतात। त्याचमुळे ते सलग 3 वेळा पंतप्रधान झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सातत्याने लोकांमध्ये असतात, जनता त्यांची प्रसिद्धी करत असते, त्यांना प्रसिद्धीसाठी रद्दीसारख्या सामनाची गरज नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किंवा देवाभाऊंचं एक वैशिष्ट्य आहे, भूमिपूजनही तेच करतात आणि उद्घाटनही तेच करतात। नवी मुंबई विमानतळाचं भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं होतं आणि आपण काल बघितलं की ऐतिहासिक असा सोहळा झाला, त्याचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं। मेट्रोचं भूमिपूजन देवाभाऊंच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं होतं आणि त्याचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीच केलंय। जे विकासाची फीत कापतात त्यांना अशा पद्धतीनं उद्घाटन करण्याचा अधिकार आहे। तुम्ही मात्र सातत्यानं जनतेचा अपमान करण्याचं काम केलंय। संजय राऊत यांनी उभ्या आयुष्यामध्ये एखाद्या टॉयलेटची तरी फीत कापली आहे का हे त्यांनी सांगावं। साधं टॉयलेटचं उद्घाटन संजय राऊत यांनी आपल्या खासदारकीच्या फंडामधून केलं नाही। संजय राऊत यांच्या खासदारकीच्या फंडातून एखादा रस्ता तरी बांधला का? जवळपास 15 वर्षापासून संजय राऊत राज्यसभेवर खासदार आहेत, त्यांना एवढा निधी मिळतो, तो निधी संजय राऊत नेमकं कुठं खर्च करतात? एखाद्या रस्त्याचं काम संजय राऊतांनी केलं का? एखाद्याला साधं घरकुल दिलं का? किंवा विकासाचं एक तरी काम संजय राऊत यांच्या खासदार निधीतून झालं का? याचं उत्तर आधी द्यावं आणि मग त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कामावर प्रश्न विचारावेत। एक मिनिट खरं तर
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक बैठक घेतली, ती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतच, आणि त्या बैठकीमध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न देण्याची शिफारस केली आणि स्वतःलाच भारतरत्न दिला। इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अशीच एक बैठक झाली, पंतप्रधान इंदिरा गांधींसोबत बैठक घेतली आणि स्वतःलाच भारतरत्न देऊन घेतला। अशा पद्धतीनं स्वतःलाच भारतरत्न देण्याची परंपरा काँग्रेसची आहे, भारतीय जनता पार्टीची ती परंपरा नाही। भारतीय जनता पार्टी ही लोकांच्या सोबत आहेत। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिले पाहिजे, ही मागणी भारतीय जनता पार्टीची होती आणि भारतीय जनता पार्टीचं सरकारच ती मागणी पूर्ण करणार आहे। काल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या भाषणामध्ये दिबा पाटील यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि या विमानतळाला त्यांचंच नाव दिलं जाणार आहे। एवढंच काय, आपण भारतीय जनता पार्टीने लावलेल्या स्वागत कमानी बघितल्या असतील, तिथे देखील दिबा पाटील यांच्याच नावाचा उल्लेख होता। त्यामुळे संजय राऊत यांना याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। संजय राऊत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात। काल हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील असंच म्हणलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नाव द्यायचं, खरं तर स्वतःच्या हयातीत आपलंच नाव द्यायचं, आपण आपल्यालाच भारतरत्न देऊन घ्यायचा। अशा पद्धतीची परंपरा पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी गांधी यांची राहिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नाव 140 कोटी जनतेच्या हृदयावर कोरलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीच्या विमानतळाला नाव देण्याची आवश्यकता नाही। 140 कोटींच्या हृदयावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नाव कोरलेलं आहे। संजय राऊत यांचं नाव कुठं कोरलेलं आहे, तर भांडूपच्या गाढव नाक्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना 140 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत। ज्या पद्धतीनं दैवी कार्य केलं जातं, 140 कोटी जनतेच्या आशीर्वादानं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 11 वर्षामध्ये अशाच पद्धतीनं चांगलं कार्य, जनसेवा करण्याचं काम, लोकांमध्ये देव पाहण्याचं काम, लोकांमध्ये नारायण पाहण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडनं केलं जातंय। संजय राऊत हे गाढव नाक्यावरचे वराह आहेत, त्यांचं कार्य वराहासारखं आहे। वराहाला मराठीत अजून चांगला शब्द आहे पण मी तो वापरणार नाही। संजय राऊत यांचं काम वराहासारखं आहे, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे त्यांनी मोदीजींवर बोलू नये। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण नग होतं? 100 कोटी रुपये रोज वसुली करण्याचं रॅकेट उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना कोण करत होतं? गृहमंत्री म्हणून कशा पद्धतीचा कारभार चालू होता? गृहमंत्र्यांना अटक झाली होती, वाझे काय लादेन आहे का, अशा पद्धतीचा सवाल उद्धवजी ठाकरे तुम्ही विचारलेला होता। मग तुम्ही कुठले नग होतात? तुम्हाला कुठला नग म्हणायचं का महानग म्हणायचं? अशा पद्धतीनं वाझे का लादेन आहे का म्हणायचं। 100 कोटी रुपये रोज वसुली करायची, अंबानींच्या घराबाहेर बॉम्बस्फोट ठेवून अशा पद्धतीचं षडयंत्र रचण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत झालं होतं। त्यामुळे नगाची भाषा तुम्ही करू नका। तुमच्या मंत्रिमंडळामध्ये ठगास ठग आणि महानग होते, त्याचं आत्मपरीक्षण करा। खरं तर मेट्रो प्रकल्प 2-3 वर्षापूर्वी सुरू झाला असता। सातत्यानं देवाभाऊंचं सरकार असतं आणि 2019ला अशा पद्धतीनं खंजीर खुपसून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून जर संजय राऊत बसले नसते तर मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन हे 3 वर्षापूर्वी झालं असतं। परंतु उद्धवजी ठाकरे यांचं सरकार हे स्थगिती सरकार होतं। सगळ्या कामाला स्थगिती देण्याचं काम केलं। मुंबईतल्या मेट्रोला स्थगिती देण्याचं काम केलं। आरे कारशेडच्या नावाखाली आरेच्या त्या रेस्टॉरंटमध्ये, आरेच्या त्या गेस्ट हाऊसमध्ये काय काय कारनामे केले जायचे हे देखील महाराष्ट्राला माहित आहेत। आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका। ज्या पद्धतीनं स्थगिती सरकारच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्प रखडला आणि त्याला उशीर झाला, देवाभाऊंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकल्प
गतिशील आणि प्रगतीने मार्गी लावले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आशीर्वादाने आणि देवाभाऊंच्या कर्तृत्वाने हे प्रकल्प पूर्ण झाले। आज हा मेट्रो प्रकल्प सुरू झालाय। गोरेगावपासनं मुंबईपर्यंत कुलाब्यापर्यंत आपण 30 ते 35 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो। हेच प्रकल्प 3 वर्ष आधी झाले असते तर मुंबईकरांचे आशीर्वाद मिळाले असते, परंतु तुम्हाला मुंबईकरांचे आशीर्वाद नको, तर तुम्हाला मुंबईकरांचे शिव्या आणि शाप हवे आहेत। आणि अशा पद्धतीचं प्रकल्पाला उशीर करून मुंबईकरांचे शिव्या आणि शाप उभाटा गटाला मिळणार आहेत। आणि येणाऱ्या निवडणुकीत निश्चितपणे या दिरंगाईबद्दल, या उशीर झाल्याबद्दल मुंबईकर तुम्हाला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाहीत। आणि अशा पद्धतीनं अर्धवट ज्ञान घेऊन, अर्धवट माहिती घेऊन, अर्धवटपणे पत्रकार परिषद घेण्याचं परंपरा, अर्धवट माहिती घेऊन लोकांची दिशाभूल करण्याची परंपरा अर्धवट मेंदूंच्या संजय राऊत यांना आहे। रोहित पवार कुठल्या कुठल्या गुंडांसोबत फिरतात, रोहित पवार यांच्या मतदारसंघात कोण कोण गुंड पदाधिकारी आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गट कशा पद्धतीनं गुंडांना प्रमोट करत होते हे आपण वारंवार बघितलं। 2.5 वर्षाच्या काळकारदामध्ये गुंडगिरी करण्याचं काम, 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये वसूल करण्याचं पाप हे महाविकास आघाडी सरकारमध्ये होतं। रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्यासोबत अनेक गुंड आम्ही बघितलेले आहेत, त्यामुळं गुंडगिरीची भाषा रोहित पवारांना शोभत नाही। खरं तर राम शिंदे आणि त्या कार्यकर्त्याचा काहीही संबंध नाही। ज्या पद्धतीनं विनाकारण रोहित पवार बालिश पद्धतीने आरोप करतायत आणि फक्त प्रसिद्धीसाठी आरोप करतायत, त्याच्या पलीकडे रोहित पवार यांना काहीही काम नाही। खरं तर उद्धवजी ठाकरे यांनी सचिन वाझेला किती दिवस पाठी घातलं होतं? उद्धवजी ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी किती दिवस लावले होते? त्यामुळं अनिल परब यांनी आधी उद्धवजी ठाकरे यांना प्रश्न विचारावेत की आपल्या पक्षामध्ये किती गुंड आहेत, आपल्या पक्षामध्ये किती खंडणीखोर आहेत, आपल्या पक्षामध्ये कशा पद्धतीनं वसुली केली जाते, हे अनिल परब यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं। देवाभाऊ हे महाराष्ट्राचे सक्षम मुख्यमंत्री आहेत। देवाभाऊ यांची कारकीर्द गृहमंत्री म्हणून देखील सक्षम आहे। अशा पद्धतीनं गुंडांना पाठीशी घालण्याची परंपरा उद्धवजी ठाकरे उभाटा गट यांची होती। आम्ही गुंडांना पाठीशी घालत नाही, तर कायद्याच्या चौकटीत बसून निश्चितपणे जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल। कुणाही गुंडाला सोडलं जाणार नाही। परंतु ज्यांचे हात खंडणीच्या वसुलीमध्ये बरबटलेले आहेत, ज्यांचे हात रोज 100 कोटी रुपये वसुली करण्यासाठी बरबटलेले आहेत, त्यांनी देवाभाऊंबद्दल बोलू नये। गँगला कुणी पाठिंबा दिला होता, कशा पद्धतीनं गँग चालवण्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार असताना, कोविडमध्ये सर्वसामान्य माणसं मरत असताना गँग चालवण्याचं काम उभाटा गटाने केलं होतं। मुंबईकरांना मारण्याचं काम साधं कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून एका नौदल अधिकाऱ्यांना गँगच्या मार्फत मारण्याचं काम उभाटा गटाने केलं होतं। अशा पद्धतीनं ज्यांचं वर्तन होतं, सरकारमध्ये असताना ज्यांनी गँग चालवल्या त्यांनी इतरांवर आरोप करू नये। गृहमंत्री म्हणून देवाभाऊ सक्षम आहेत आणि ते या सगळ्या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई करतील। अजून काय? खरं तर आदित्यजी ठाकरे आपण गेल्या 2.5 वर्षामध्ये मातोश्रीच्या बाहेर पडला नाहीत, आपण साध्या प्रचाराला लोकांमध्ये जात नाहीत आणि त्यामुळे उभाटा गटाची अवस्था काय झाली आहे?
महाराष्ट्रामध्ये विधानसभेला तुम्ही 90 जागा लढल्या, 90 पैकी फक्त 20 जागा तुम्हाला मिळाल्या। त्यामुळं उभाटा गटाची आधी आपल्या पक्षाची काय अवस्था झाली ते बघावं आणि मग बाकी आरोप आदित्यजी ठाकरे यांनी करावे। त्यांना अशा पद्धतीनं बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण त्यांनी नैतिकता गमावलेली आहे। संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, हे वारंवार सांगितलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा असं म्हणाले होते की दहशतवादी आधी जिवंत आहेत, आपल्या सैनिकांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला। पाकिस्तान म्हणतंय की दहशतवादी जिवंत आहेत आणि संजय राऊत म्हणतात दहशतवादी जिवंत आहेत। अशा पद्धतीनं पाकिस्तानची दलाली करण्याचं काम, पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून सातत्यानं होते। कारण संजय राऊत यांना निशान-ए पाकिस्तान नावाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, तो मिळावा अशी संजय राऊत यांची मनापासून इच्छा आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं पाकिस्तानची गुलामी करण्याचं काम, पाकिस्तानचं धोरण भारतामध्ये राबवण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे।